मित्रांनो, बऱ्याच जणांचा क्वेश्चन हा असतो, की म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि ॲक्चुअल सॉफ्टवेअर इंजिनिअर यामध्ये काय फरक आहे? तर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि इंजिनिअर यांची जी कामं असतात, हे मित्रांनो डिफरंट असतात. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर हा जो काम करतो, तो म्हणजे ॲप्लिकेशन कोडिंग करणं, ॲप्लिकेशन बनवणं, एखादी फंक्शनॅलिटी किंवा फीचर जर इम्प्लिमेंट करायचं असेल, तर त्या फीचर रिलेटेड जे पण ॲप्लिकेशन कोडिंग वगैरे असतं, ते ॲप्लिकेशन कोडिंग जे असतात, सॉफ्टवेअर डेव्हलपर बनवतात. तर ॲक्चुअलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरवाल्यांचं काय काम असतं? पूर्ण आपल्या सॉफ्टवेअर लाईफ सायकलचं जे आर्किटेक्चर आहे, पूर्ण म्हणजे कोडिंग आर्किटेक्चर, डिझाइन वगैरे, इम्प्लिमेंटेशन प्लॅनिंग वगैरे, ह्या ज्या रिक्वायरमेंट वगैरे येतात, त्या पूर्ण सॉफ्टवेअर इंजिनिअरवाल्यांकडून येतात. म्हणजे तुम्ही जर एखादी फंक्शनॅलिटी म्हणजे ॲज अ डेव्हलपर तुम्ही जर एखादी फंक्शनॅलिटी फीचर बनवत असाल, तर त्या फीचरचं पूर्ण प्लॅनिंग आणि ते जे एनालिसिस असतं, ते पूर्ण एनालिसिस हे सॉफ्टवेअर इंजिनिअरवाल्यांकडून येत असतं. आणि तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट वगैरे बिल्ड करत असाल आणि एखाद्या प्रोजेक्टमध्ये जे आर्किटेक्चर असतं, म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल डिझाइन पॅटर्न्स किंवा सॉलिड प्रिन्सिपल्स वगैरे यूज केलेले असतात काही ठिकाणी, जे रिपॉझिटरी पॅटर्न वगैरे असतात. हे जे आर्किटेक्चर असतं, हे डीप लेव्हलला जाऊन जे आहे, ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगवाल्यांनी डिझाइन केलेलं असतं आणि ते तुम्ही त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे डेव्हलपर जो आहे, तो बेसिकली जो आपला कोड आहे, एखादी फीचर आहे ते बनवत असतो. पण सॉफ्टवेअर इंजिनिअर तो पूर्ण प्रोजेक्टचं आर्किटेक्चर, डिझाइन आणि प्लॅनिंग हे पूर्ण टेस्टिंग होईपर्यंत त्याची पूर्ण फंक्शनॅलिटी हा चेक करत असतो. आणि हा मित्रांनो मेन डिफरन्स आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरमधला.